या कारणामुळे लागली संगमनेर कचरा डेपोला आग. संगमनेर शहरातील कचरा डेपोला आज दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. प्राथमिक माहितीनुसार कचऱ्यामध्ये टाकण्यात आलेल्या रिकाम्या अथवा अंशतः भरलेल्या परफ्यूमच्या बाटल्यांमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे बाटल्यांमध्ये दाब निर्माण झाला आणि त्यानंतर त्या फुटल्याने ज्वलनशील वायू बाहेर पडून आगीचा भडका उडाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे तसेच मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित विभागांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तज्ज्ञांच्या माहितीनुसार परफ्यूममध्ये मोठ्या प्रमाणात अल्कोहोल आणि इतर ज्वलनशील रसायने असतात. उन्हाळ्यात तापमान अत्यंत वाढल्यास बंद बाटल्यांमध्ये दाब निर्माण होतो. काच किंवा धातूच्या बाटल्या फुटल्यास त्यातील वायू आणि रसायने बाहेर पडतात. कचऱ्यामध्ये प्लास्टिक, कागद, सुका कचरा किंवा इतर ज्वलनशील पदार्थ असल्यास अगदी छोट्या ठिणगीनेही मोठी आग लागू शकते. विशेषतः कचरा डेपोमध्ये मिथेनसारखे वायू तयार होत असल्याने आगीचा धोका अधिक वाढतो. कचरा डेपोमध्ये ज्वलनशील वस्तू वेगळ्या संकलित करणे, परफ्यूम, डिओ, स्प्रे कॅन यांसारख्या वस्तूंची सुरक्षित विल्हेवाट लावणे, नियमित पाणी फवारणी करणे आणि उष्णतेच्या काळात विशेष देखरेख ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी अग्निसुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम ठेवणे गरजेचे असल्याचेही नागरिकातून बोलले जात आहे.